व्होल्टेज ड्रामा क्रिकेटचा आपल्या रंगताना पहिला मेल आवरे आणि बारापाडा. पहिलाच बॉल इथे मात्र पाहायला गेला तर समाचार घेतलाय, गॅप शोधून काढलाय, बॉल चाललाय सुसाट वेगानं, सी मारेशा पार आल्या धावा इथून 4 आणि पंचांचा निर्णय आलाय नो प्लस नो बॉलचा बॉल आणि त्यावरती मात्र 4 म्हणजे 5 धावा. आता इथून येणारा बॉल मात्र असणार आहे तो फ्री हिटचा. येताना पाहायला मिळतोय, पहिल्याच बॉलवरती चौकार आल्यानंतर इथून वातावरण तयार झालंय. दुसराही बॉल गॅप शोधून काढली, पाहायला गेलं तर शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये आहे क्षेत्ररक्षक, तिथे प्रोटेक्ट केलं जाईल बॉलला. एकच जमात येताना पाहायला मिळेल. चिराग भुईर काय फटका पाहायला मिळाला, तिथे नो बॉलचा फ्री हिटचा बॉल होता, परंतु इथून चांगल्या पद्धतीनं तुषार पाटीलनं मात्र इथं हाताळलाय आणि इथून एकच धाव मात्र त्या बॉलवरती आलाय. 5-6 धावा धावफलकावरती. दिनेशजी म्हात्रे साहेब त्यांनाही आम्ही विनंती करू की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं. फक्त सॉफ्ट ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि ऑन साईडला खेळून काढले, ऑन ड्राईव्ह पाहायला मिळाला. एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती आक्रमण पाहायला मिळालं, त्याच्यानंतर मात्र इथून 2 बॉल चांगल्या पद्धतीनं तुषार पाटील हातलत असताना इथे मात्र आणखी एक चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळाला आणि यासाठी मात्र इथून ओळखले जातात तुषार पाटील आणि काय अप्रतिम उदाहरण देत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. तुम्ही पाहताय भारतीय जनता पार्टी केलवणे पुरस्कृत उरण पनवेल आमदार चषक 2025 च दमदार रुबाबदार बहारदार आयोजनाचं उत्तम उदाहरण इथे मात्र साकारलं जातोय. हो, आणखी एकदा चांगला बॉल स्विंग अँड द मिस पाहायला मिळाला, थोडंसं मग तिथून बॅकफुटला ठेवलं गेले, टप्पा अचूक पाहायला मिळाला, त्याच्यानंतर अगदी पद्धतीने पाहायला मिळालं आणि त्याच्याचमुळे इथून हा फटका खेळण्यामध्ये बरीच परिश्रम इथे घ्यावे लागले आणि तोही मात्र इथून डॉट बॉलच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळालं. तिथे लगातारचा दुसरा डॉट बॉल येतोय. काय गोलंदाजी साकारली, पहिला बॉल खराब पडल्यानंतर मात्र आपल्या लेन आणि लाईनवरची गोलंदाजी कशी करावी ते उत्तम उदाहरण तुषार पाटील देत असताना मात्र पाहायला मिळत. आता नाही आहे संधी, तिथे अगदी बॉल चाललाय मैदानाला गुदगुल्या करत, टप्पा 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 सीमारेषा पार आल्या धावा 4 चौकार. याच आठवड्यामध्ये तुम्हाला मात्र होळीचा सण साजरा होताना पाहायला मिळेल आणि या केवणे गावामध्ये तेवढेच उत्साही वातावरणामध्ये होळीचा सण साजरा केला जातो. लोअर फुल टॉस बॉल ब्लॉकरचा मात्र पाहायला मिळाला. यॉर्करचा प्रयत्न होता, तिथे थोडासा फसलाय परंतु खोदून काढावा लागला. उंदीर खोदून जसं मात्र मेहनत घ्यावी लागते त्याच पद्धतीनं डोंगर फोडून उंदीर शोधावं तसं मात्र हा फटका पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर मात्र 1 धाव आली. षटक क्रमांक इथून तुषार पाटीलच्या स्वरूपामध्ये मात्र समाप्त झालं पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टीम बोलानाथ आवरे टीम ची धावसंख्या मात्र धावफलकावरती लागली जाते ती 12 धावा. आदरणीय महादेवजी म्हात्रे साहेबांचे ते शुभागमन झाले, त्यांचे मात्र या स्पर्धेच्या निमित्ताने मात्र या क्रीडांगणावरती मात्र करूया सहर्ष स्वागत. त्याचबरोबर आदरणीय किसनजी गावण साहेब आमचे त्यांचेही ते शुभागमन झाले, त्यांनाही विनंती करेन की मुख्य अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. त्याचबरोबर श्रीकाजी ठाकूर यांच्याकडनं कॅश प्राइज झाले, षटकारांची हॅट्रिक आली तर 5,000 रुपयाचं पारितोषिक श्रीकांत ठाकूर यांच्यासाठी. यज्ञेशजी ठाकूर इथे उपस्थित आहेत आणि 50 धावा केल्या तर मात्र 10,000 रुपयाचं पारितोषिक. तोडून पाहिला गेलं तर हा बॉल झालाय सीमारेषा पार आल्या धावा 4 चौकार.
सोन्याची चैन आणि सोन्यासारखी स्पर्धा. सोन्याची चैन आता मात्र मैदानाच्या अवतीभोवती चर्चा असेल की आता तोळ्याची किती, ती तुम्हाला शेवटच्या दिवशी मात्र पाहायला मिळेल. परंतु तोपर्यंत पाहायला गेलं तर अप्रतिम थोडंसं मात्र इथून पाहायला गेलं तर स्किट झालं हातातून बॉल आणि आदरणीय दिनेशजी म्हात्रे साहेब यांचे ते शुभागमन झाले. त्यांचं आपण करूया क्रीडांगणावरती मात्र सरचं स्वागत. मॅचमध्ये बरंचसं काही मात्र घडताना पाहायला मिळतं आणि त्याचबरोबर मान्यवरांची मांदियाली मात्र मुख्य व्यासपीठावरती अतिथी कक्षामध्ये आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतं. त्या प्रत्येक मान्यवरांचं आपण करूया सरचं स्वागत. भारतीय जनता पार्टी केलवणे पुरस्कृत उरण पनवेल आमदार चषक 2025 मध्ये क्रीडा रसिकांचं, माईबाप क्रीडा रसिकांचं आणि मान्यवरांचं अतिथीगणांचं सरचं स्वागत. धावफलकावरती 17 धावा इथे मात्र पाहायला मिळतात. राज गावंड दुसरा षटक इथे मात्र मार्गस्थ आहे. 5 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. मिडॉन मध्ये मात्र खेळून काढल्या. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये मात्र तिथे प्रोटेक्ट केलं जाईल. स्किट झाल्या हातामध्ये, त्याचा फायदा उचलला गेला आणि त्याच्यामध्ये रूपांतरित 2 धावांमध्ये होताना इथे मात्र पाहायला मिळतात तुषार यांच्याकडून. त्याचबरोबर आदरणीय सचिनजी ठाकूर साहेबांचं इथे शुभागमन झालंय. त्यांनाही मी आदरपूर्वक विनंती करेन की आपण मात्र मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. खूप प्रेम या स्पर्धेला मिळाले आणि गावानेही ग्रामस्थांनीही खूप प्रेम केले. दमदार स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळतोय. त्याच दिशेनं कॉपी पेस्ट फटका पाहायला मिळालं आणि डाऊन द बॉल येथील मात्र क्षेत्ररक्षक तिथे बॉल पर्यंत पोहोचतायत. मैतापला पाहतोय तिथे, तोपर्यंत एक सिंगल येताना मात्र पाहायला मिळेल आणि धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 20 धावा. 12 पाडा म्हटल्यानंतर अगदीच त्याच्या बाजूला तारागाव आणि तारागाव म्हटल्यानंतर रोशन पाटील वाईस ऑफ तारा यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. त्यांच्याकडनंही मात्र इथून 12 पाडा टीमसाठी मात्र खूप सारे शुभेच्छा आल्यात. चांगला इथून फटका पात्र पाहायला मिळाला. अगदी हो हिट केला जातो तिथे. बॅकअप जरूर आहे तिथे आणि प्रयत्न जरूर मात्र केला होता तिथे आणि असं करणं खूप गरजेचं असतं तुम्हाला. प्रत्येक त्यांचा नेम जरूर चुकला असला तरी मात्र इथून थोडंसं संकटामध्ये आणि अडचणीमध्ये इथून फलंदाजांना मात्र आणताना पाहायला मिळाले. डेंजर झोन मध्ये मात्र फलंदाज आपल्याला पाहायला मिळत होते. श्रीकांत ठाकूर, चिराग ठाकूर पाहायला मिळाले. चिराग भोईर आणि श्रीकांत ठाकूर ही जोडी मैदानामध्ये, ही सलामीची जोडी सातत्याने आमचे दर्दी प्रेक्षक मैदानामध्ये आलेले आहेत. त्यांना मी विनंती करेन या आपण मुख्य व्यासपीठावरती आणि क्रिकेटचा आनंद घ्या. संयमानं घ्या कारण हे दर्दी प्रेक्षक आहेत, त्याचमुळे हा टेनिस क्रिकेट बहरत गेलेला आहे. व्यासपीठ कव्हर करायचं आहे. हे दर्दी प्रेक्षक असतात आणि हे काही करत नाहीत, परंतु क्रिकेटवरती प्रेम करणारे व्यक्तिमत्व सगळे असतात. आपल्याला त्यांच्यावरती आपण प्रेम करणं गरजेचं आहे. आपण पाहायला गेलं तर दमदार आयोजनाचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळतंय. या आयोजनाचे मुख्य आयोजक आदरणीय सुशीलजी ठाकूर साहेब असतील, सागरजी ठाकूर असतील, तेजसजी माई असतील, साईराज माली, विलास ठाकूर, राजेशजी गरत, भारत ठाकूर, विक्रांत म्हात्रे आणि ही सोन्यासारखी माणसं. कारण मालिका वीर म्हणून सोन्याची चैन इथे मात्र दिली जाणार आहे खेळाडूला. उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेच्या निमित्ताने. राज गावंड आपल्याला पाहायला मिळतात इथे आणि आणखी एक डॉट बॉलचं समीकरण इथे मात्र पाहायला मिळते आणि षटक क्रमांक 2 समाप्त झालंय आणि या षटकामध्ये धावा आल्यात त्या फक्त 9 धावा आणि धावफलकावरती धावा लागल्या जातात. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 21 धावा. कर्नाला विभागातील एक सक्षम समालोचक म्हणून परिचित असणारे रोशन पाटील तारा. रोशन पाटील बेस्ट
कर्नाला विभागातील एक बुलंद आवाज सक्षम समालोचक म्हणून परिचित असणारे रोशन पाटील हॅलो चेक हॅलो चेक सेल नवीन टाका ना हॅलो चेक हॅलो चेक चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक चेक हॅलो 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 चेक यस बॅक टू क्रिकेट थोडासा इथून व्यत्यय आपल्याला पाहायला मिळालं साऊंड सिस्टम मध्ये परत एकदा क्रिकेट बरोबर जोडूया आणि इथून 2 बॉलवरती 2 चौकार आलेत 4 एके 4 4 दोन्ही 8 4चा पाडा मात्र वाचला जाईल का फलंदाज चिराग भोईरीकडनं हो हो नाही इथे मात्र स्टॉप झालाय 2 बॉलवरती 2 चौकार आल्यानंतर धावपलकावरती धावा लागल्या होत्या तिथे 29 हवा आणि हा डॉट बॉल थोडासा क्लिअर कर हे झालाय दादा हॅलो चेक थोडासा क्लिअर कर एकदम हे झालं आवाज हे होते त्याचबरोबर आदरणीय घनश्यामजी पाटील साहेब क्राऊन इंटरनॅशनल कंपनीचे मालक आदरणीय घनश्यामजी पाटील साहेबांचे इथे शुभ आगमन झाले त्यांनाही आम्ही ते आदरपूर्वक विनंती करू की मुख्य अतिथी कक्षामध्ये यायचं आहे त्याचबरोबर आपण पाहतोय ती उपस्थिती होताना पाहायला मिळते आदरणीय क्राऊन इंटरनॅशनल कंपनीचे मालक घनश्यामजी पाटील साहेब यांचे ते शुभागमन होताना पाहायला मिळते त्यांना मी आदरपूर्वक विनंती करू की आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये यायचं आहे आदरणीय घनश्यामजी पाटील साहेबांचं इथून शुभागमन होताना पाहायला मिळते त्यांचंही करूया इथे क्रीडांगणावरती मात्र सरचे स्वागत या बॉलवरती मात्र तडका पाहायला मिळाला चांगलं टायमिंग प्रॉपर हिट नो चान्स आउट ऑफ द पार वसी मारेशा पार आला कणकण खणखणीत आवाज करणारा षटकार थँक्यू त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर या स्पर्धेच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी केलवणे पुरस्कृत उरण पनवेल आमदार चषक 2025 मध्ये ज्यांची मात्र ग्रँड एंट्री होताना पाहायला मिळते आणि त्यांची ग्रँड एंट्री मात्र होताना पाहायला मिळते क्राऊन इंटरनॅशनल कंपनीचे मालक दमदार नेतृत्व आपल्याला पाहायला मिळते आदरणीय घनश्याम पाटील साहेब यांचे इथे शुभागमन होताना पाहायला मिळते भारतीय जनता पार्टी केलवणे पुरस्कृत उरण पनवेल आमदार चषक 2025 च्या निमित्ताने क्राऊन इंटरनॅशनल कंपनीचे मालक आदरणीय घनश्याम पाटील साहेबांचं आगमन ग्रँड एंट्री त्यांच्या मात्र इथे होताना पाहायला मिळते त्यांचंही करूया या क्रीडांगणावरती मात्र सहर्ष सहर्ष स्वागत घनश्यामजी पाटील साहेबांचं आगमन मात्र होताना पाहायला मिळतोय तिथे मात्र आपण मुख्य व्यासपीठावरती भारतीय जनता पार्टी उरण पनवेल आमदार चषक 2025 मध्ये मात्र त्यांचं करूया मात्र इथून सहर्ष सहर्ष स्वागत क्राऊन इंटरनॅशनल कंपनीचे मालक सर्वे सर्वा दमदार नेतृत्व आदरणीय घनश्याम पाटील साहेबांचं आगमन ग्रँड एंट्री मात्र तर अगदी मुख्य अतिथी कक्षामध्ये आपण व्हीआयपी डॅश वरती मात्र पाहतोय घनश्यामजी पाटील साहेबांना शेवटचा बॉल
या षटकातील हो चेंज ऑफ द स्पेस पाहायला मिळालं, गती परिवर्तन आणि इथून मात्र षटक क्रमांक समाप्त झाले. तिसरं आणि 3 षटकानंतर धावफलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 37 36 36 धावा धावफलकावरती. त्याचबरोबर आदरणीय घनश्याम पाटील साहेबांच्या समवेत आपण पाहतोय अमितजी पाटील साहेबांचं ते शुभागमन, अमितजी माली साहेबांचं शुभागमन इथे मात्र होताना पाहायला मिळते. त्यांचंही आपण करूया क्रीडांगणावरती मात्र सहर्ष स्वागत. एक दमदार नेतृत्व आपल्याला पाहायला मिळालं. क्राऊन इंटरनॅशनल चे सर्व मालक आदरणीय घनश्याम पाटील साहेबांचं शुभागमन अगदी सततच मात्र आपण पाहायला गेलं तर या व्यासपीठावरती होताना पाहायला मिळते. त्याचबरोबर अमितजी माळी साहेबांचं शुभागमन इथे होताना पाहायला मिळते. आपण करूया क्रीडांगणावरती मात्र या भारतीय जनता पार्टी केलवणी पुरस्कृत उरण पनवेल आमदार चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. सोन्याची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते घनश्याम पाटील साहेब, कारण इथून आम्ही मालिकावीरासाठी सोन्याची चैन देणार आहोत. आता इथून चर्चा आहे कोणत्या खेळाडूला जाणार आणि किती तोल्याची असणार आहे. वैयक्तिक दुसरं षटक आपल्या स्पेल मधील पाहायला मिळेल. राज गावंड आलेत, षटक क्रमांक 4 मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. ओहो, हा फटका चांगला पाहायला मिळाला. बेधडक हा फटका आहे. कडक 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 कडक. दमदार आमदार आपण पाहिलं गेलं तर उरण मतदार संघाचे महेशजी बालदे साहेबांचं सुंदर संगीत आपण ऐकले गेले त्या भागावरती आणि केलवणे गावावरती आणि सातत्याने मात्र प्रेम आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजे आमचे आयोजक जे असते सगळ्यांवरती मात्र सातत्याने त्यांचं प्रेम राहिले गेले. सुशीलजी ठाकूर असेल, सागरजी ठाकूर, तेजेश माली, साईराज माली, विलासजी ठाकूर, राजेजी गरद, भारत ठाकूर, विक्रांत म्हात्रे, अगदी दमदार नेतृत्व आपल्याला पाहायला मिळतं केलवणे गावातील. आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर हाई बॉल चांगल्या पद्धतीने मात्र हाताळले गेले. राज गावंड चांगली गोलंदाजी ते मात्र पाहायला मिळतात. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 43 धावा. आणि इथून महत्वाची गोष्ट म्हणजे एकही विकेट गमावली नाहीये. जे मात्र सलामीला चिराग भोईर गेलेत, श्रीकांत ठाकूर गेलेत आणि आतापर्यंत काय बॅटिंग केले चिराग भोईरनं, अप्रतिम. 15 बॉलमध्ये 30 धावांवरती वैयक्तिकरित्या चिराग भोईर यांना मात्र इथे खेळताना पाहायला मिळतात आपल्याला. उत्तम उदाहरण साकारले बॅटिंगचे इथून. श्रीकांतला पाहायला मिळतं तिथे मात्र ऑन स्ट्राईक मिड ऑफ मध्ये मात्र खेळले तिथे आणि ऑफ ड्राईव्ह करायचं होतं. बॅटची कनेक्टिव्हिटी हवी तशी होताना पाहायला मिळाली नाही. एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल आणि धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 44. एक मोठी धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न मात्र केला जातो. मागची मॅचची काय रंगतदार झाली, अगदी अफलातून. क्रीडा रसिकांना मंत्रमुग्ध करणारा मात्र सामना आपल्याला मात्र पहिला सामना आपल्या आजच्या रात्रीतील पाहायला मिळाला. राज गावंड चांगला बॉल इथे मात्र ब्लॉक होलचा पाहायला मिळाला. तेवढ्या चांगल्या पद्धतीने खोदून काढलाय त्याला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का पूर्ण? बघता इथे मात्र दुसरी ही धाव कंप्लीट झाली. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये चप्पल आहे ते मध्ये चित्त्यासारखे दोन्ही फलंदाज चिराग भोईर आणि श्रीकांत ठाकूर. त्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र पाहायला मिळालं, कारण तेवढाच अप्रतिम सातत्याने या क्षेत्ररक्षकांनी आपली ओळख निर्माण करून दिली. तुषार त्यांच्याकडे बॉल असतानाही इथून 2 धावा आल्यात आणि या 2 धावेने मात्र धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 46. राज गावंड यांच्यावरती प्रत्येक बॉलवरती मात्र हल्ला करण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला गेला. त्याच्यानंतर पाहायला गेलं तर हा बायच्या स्वरूपामध्ये मात्र एकदा मात्र होताना पाहायला मिळाली आणि या एका धावेनं धावफलकावरती मात्र धावा लागल्या जातात त्या 47 धावा. या आपण स्पर्धेतील पाहायला गेलात तर सर्वात मोठी पार्टनरशिप चिराग भोईर आणि श्रीकांत ठाकूर साकारताना इथे मात्र पाहायला मिळतात. हो, आता मात्र इथून चर्चा केली होती पार्टनरशिपची आणि त्याच्यानंतर मात्र पार्टनरशिप झाली, संपुष्टात आली आहे, कारण फलंदाज इथे मात्र बाद झालेत. बॅक टू द गाऊट परतावा लागेल माघारी. श्रीकांत ठाकूर पहिला धक्का इथे मात्र बसतोय धावफलकावरती 47 धावा असताना.
पदावरती मात्र विराजमान झाले आणि इथून अंतिम षटक. तर नेक्स्ट मॅच अंतिम षटक इथे मात्र पाहायला मिळेल. दीनानाथ गावंड आलेत इथे पाहायला गेलं आणि फलंदाज प्रतीक गावंड, म्हणजे गावंड आणि गावंडांमध्ये इथे व्हाईट बॉल इथे मात्र पाहायला मिळालं. ज्याचा हायस्ट स्कोर असेल त्या संघाला इथून मात्र बाय दिली जाईल. आणि इथून हा अंपायर कॉल इथे मात्र द्यायचं प्लीज. तिसऱ्या पंचांची मागणी इथे मात्र करण्यात आली. त्याचबरोबर आदरणीय गोरखजी पाटील कोपटे गावाचे आमचे आदरणीय गोरखजी पाटील साहेबांना विनंती करेन की आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये या. तिसरे पंच आले स्क्रीनवरती चेक केलं जाईल, तोपर्यंत निर्णय येईल. तोपर्यंत आपण पाहायला गेलं तर या स्पर्धेमध्ये जो जास्त धावा संघ करेल त्या संघाला मध्ये इथून बाय दिले जाईल याची कृपया सगळ्या संघांनी नोंद घ्या. गोरखजी ठाकूर साहेबांचे इथे शुभागमन झाले. मी त्यांना विनंती करेन की मुख्य अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. नो बॉल इथे मात्र आलेला आहे, म्हणजे आता येणारा मात्र बॉल असेल फ्री हिट आणि तो फेस करण्यासाठी फलंदाज चिराग भोईरला पाहतो. इथे चांगली फलंदाजी आतापर्यंत साकारले चिराग भोईरनं. छोटा रिचार्ज बडा धमाका आतापर्यंत साकारले. समोर आहे दीनानाथ गावंड. हा बॉल मात्र फ्री हिटचा आहे आणि इथून पाहायला गेलं तर धाव घेण्याचा प्रयत्न अगदी इथे पाहायला गेलं तर हो डेंजर झोन मध्ये प्रतीक गावंड होते जरूर तिथे आणि एक धाव घेतली. 1+1 इथे मात्र पाहायला मिळालं. या धावेची गरज होती का त्याची चर्चा होताना पाहायला मिळेल, कारण ज्या पद्धतीने लय पद्धतीने कनेक्टिव्हिटी चांगल्या पद्धतीने आपण चिराग भोईरची पाहायला मिळाली. आता स्ट्राईक एंडला मात्र गेलेत फलंदाज प्रतीक ठाकूर, प्रतीक गावंड आपल्याला पाहायला मिळतात. पहिला षटक अप्रतिम मात्र पाहायला मिळाला, तिथे धावा आल्या होत्या 12. दुसराही षटक मात्र नावी गेला होता 12 पाडाच्या, कारण तिथे 9 धावा आल्या होत्या. आणि तिसऱ्या षटकामध्ये आल्या धावा 15, चौथ्या षटकामध्ये आल्यात 11 आणि इथून मात्र अंतिम 5व्या षटकामध्ये धावा येतील किती त्याचं कॅल्क्युलेशन आणि टार्गेट कितीचा सेट केला जाईल ना त्यामधील हा षटक आपल्याला पाहायला मिळतोय. प्रतीक गावंडला पाहतोय ऑन स्ट्राईक. दीनानाथ गावंड फ्रीट ऑन असेल इथे, कारण मागील बॉल आपल्याला वाईट पाहायला मिळालं. फ्रीटचा बॉल आणि हा फेस करण्यासाठी प्रतीक गावंडला पाहतोय इथे आपण. आता धावा येतील किती याच्यावरती बराचसा वेळ इथे मात्र थोडासा खर्च केला जातो. मी विनंती करेन वेळेचा अपव्यय इथे करू नका, कारण अगोदरच हा थोडासा उशिरा खेळ सुरू झालाय. मी अगदी विनंती करेन आपणास की वेळेचा वेळ इथे कमी खर्च करा. वापट्याका बॉल इथे मात्र पाहायला गेला तर, कारण फ्रीटचा बॉल होता अप्रतिम रित्या इथे मात्र साकारला गेलाय. दीनानाथ गावंड यांनी प्रेशर परिपूर्ण मात्र गोलंदाजांवरती होता, कारण इथून फ्रीटच्या बॉलवरती तुम्हाला फक्त आणि फक्त रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट मिळते आणि त्यानंतरही मात्र आपल्यावरती दाखवलेला विश्वास डॉट बॉल मध्ये मात्र त्याचं रूपांतर करताना मात्र पाहायला मिळाले. धावफलकावरती धावा 54 पाहायला मिळतात इथे 54. काही बॉल शिल्लक असतील या षटकामधील पाहायला मिळेल आणि आणखी एक चांगला बॉल, परंतु इथून पंचांचा निर्णय नोचा येतोय, कारण हा अगदीच विकेट लाईनच्या मात्र अगदीच बाहेर रीच झालाय बॉल. पहा इथून आपण पाहू शकताय, त्याचमुळे हा नो बॉलचा इशारा. चांगला निर्णय इथून ऑफिशियली पंच त्यांचे कौतुक करावं लागेल इथे. ओव्हर द विकेटनं तयार असतील. उंच माझा झोका जरूर तिथे मात्र घेतला गेला. बॉल हवेमध्ये हेलकावे घेत असताना मात्र पाहायला मिळतं स्किट झाला त्यामधून बॉल मन तळ्यात मायात जाईच्या कायात अगदी तिथे मात्र पडल्या झडपडले. त्याच्यानंतर बॉल फेकी केले गेले तोपर्यंत सिद्धेश पाहिला तिथे
गावंट आणि तोपर्यंत धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातात त्या 3 धावा. साज बास साज अप्रतिमरित्या इथे मात्र पूर्ण करत असताना पाहायला मिळालं आणि या 3 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 58 धावा. एक मोठी धावसंख्या जमवण्यामध्ये निश्चित यशस्वी होताना मात्र पाहायला मिळतात, कारण ज्या पद्धतीनं फलंदाजी झाली कौतुक करावं लागेल चिराग भोईर यांचं. 18 मध्ये 32 वरती खेळताना पाहायला मिळतात. हा बॉल मात्र स्किड आपण पाहायला गेला तर चांगला बॉल येते आणि त्याच पद्धतीने मात्र ही विकेट प्राप्त करून दिली. अंतिम क्षणामध्ये एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त करून देताना मात्र पाहायला मिळतात. फलंदाज बाद होतील चिराग भोईर. बॅक टू द गट. स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. आलेल्या मान्यवरांचा आदर सत्कार सन्मान केला जातो इथे आणि त्याचमुळे या स्पर्धेची वेगळी ओळख आपल्याला मात्र पाहायला मिळते. इथे भारतीय जनता पार्टी केळवणे पुरस्कृत उरण पनवेल आमदार चषक 2025 दमदार आयोजन, दमदार नियोजन. पर्व 3ऱ्या मध्ये आपण जात असताना उत्तम उदाहरण इथे साकारला जातोय. हा फटका अगदी ऑन साइडला आडव्या बॅटना मात्र खेळून काढला. डीप मधल्या क्षेत्रात बॉल पर्यंत पोहोचताना पाहायला मिळतील इथे आणि सिद्धेश येतात तिथे तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट केली जातोय आणि एका धावेने धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 59. 59 धावा धावफलकावरती इथे मात्र पाहायला मिळतात. दीनानाथ गावण यांच्या स्वरूपामध्ये अंतिम षटक मार्गस्थ असताना पाहायला मिळतोय. 2 विकेट माघारी जरूर गेलेत परंतु एक धावसंख्या आकारात उकार देणारी मात्र निश्चित आपल्याला पाहायला मिळते इथे. शेवटचे 2 बॉल असतील आणि या 2 बॉलवरती धावा येतील किती तेही पाहणं गरजेचं. आणि इथून पाहायला गेलं तर ब्लॉकरचा बॉल जोरदार अपील केली होती परंतु इथून विश्वास तेवढा मात्र पाहायला मिळाला नाही. वाटचा निर्णयही आलाय तिथे म्हणजे एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावी येईल आणि आणखी एक धाव म्हणजे 1+1 2 धावा या बॉलवरती येताना पाहायला मिळतील. 61 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात तिथे. 5 षटकांमध्ये तुम्ही आता इथून अंतिम 2 बॉलचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. टार्गेट सेट करणारे हे 2 बॉल आहेत. दीनानाथ गावंड हेलिकॉप्टर शॉट खेळायचा प्रयत्न होता परंतु तिथे फसलाय. अनेक वेळा टेनिस क्रिकेट मध्ये पाहिलं जाताना समीर सोमाने सर नेहमीच उल्लेख करत असतात, कारण जलद गतीचा क्रिकेट जरी असला तरी प्रत्येक बॉलवरती षटकार चौकार मारणं म्हणजे क्रिकेट नव्हे. डिफेन्सिव्ह क्रिकेट टेक्निकली फलंदाजी करणं खूप इम्पॉर्टंट असतं आणि धावफलक हलता डुलता ठेवणं खूप महत्वपूर्ण आहे. तब्बल 9 चेंडू या षटकामध्ये हाताळण्यात आले दीनानाथ गावंड यांच्याकडून आणि शेवटचा बॉल त्याच्यानंतर हा अप्रतिमात्र पाहायला मिळाला. पंचांचा हात आकाशाकडे गेलाय जरूर आणि इथून अंतिम बॉलवरती मात्र इथून आलाय विकेट. म्हणजे इथून दीनानाथ गावंड एंड इज वेल शेवट गोड करत असताना मात्र अगदी साखरेसारखं 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि इथून 5 षटकांमध्ये धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 62 धावा. आता विजयासाठी 5 षटकांमध्ये 63 धावांची गरज असणार आहे ती भोलानाथ आवरे टीमच्या विरोधामध्ये खेळत असताना. जय भवानी बारापाटा टीमला नेक्स्ट मॅच टॉस साठी या. चला लगेच जय हनुमान केळवणे आणि स्टार पांदिवे दोन्ही संघांना विनंती करेन की टॉस साठी या. एक महत्वाचा सन्मान आपण या मुख्य मंचावरती करणार आहोत. भारतीय जनता पार्टी केळवणे उरण पनवेल आमदार चषक ही स्पर्धा इथे संपन्न होते. खास करून आपण असा उल्लेख करतोय की सोन्यासारखी स्पर्धा, दमदार असं आयोजन आणि या आयोजनामध्ये आज 3री रात्र आहे आणि या 3ऱ्या रात्रीमध्ये या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी क्राऊन इंटरनॅशनल सिमलेस सोल्युशन अँड डिलिव्हर्ड राईट्स या कंपनीचे प्रवर्तक मालक सन्माननीय घनश्यामजी पाटील साहेब उपस्थित आहेत. मी विनंती करतोय सर्व आयोजकांना की आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय घनश्याम पाटील साहेबांचा सत्कार या मुख्य मंचावरती करावा. क्राऊन इंटरनॅशनल ट्रस्टेड पार्टनर इन क्लिअरिंग फॉरवर्डिंग अँड ट्रान्सपोर्टेशन, एअर फ्रेट असेल, त्याचबरोबरीने अगदी ओशन फ्रेट असेल, ट्रान्सपोर्टेशन असेल, या संपूर्ण विभागातील एक भलं मोठं नाव क्राऊन इंटरनॅशनल आणि त्याचे प्रवर्तक
मालक सन्माननीय घनश्याम पाटील साहेब मुख्य मंचावरती उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान आज आपण या मुख्य मंचावरती भारतीय जनता पार्टी केळवण्याच्या वतीने संपन्न करत आहोत. अनेक क्षेत्रांमध्ये उत्तुंग भरारी करणारे नेतृत्व घनश्याम पाटील साहेब आणि घनश्याम पाटील साहेबांचा सत्कार आज या स्पर्धेच्या निमित्ताने होत आहे. खरं तर उरण म्हटल्यानंतर अनेक पोर्ट घनश्याम पाटील साहेब क्राऊन इंटरनॅशनल चे प्रवर्तक मालक आणि त्यांचा सन्मान. खूप खूप साहेब तुम्हाला शुभेच्छा. तुमचा जो अगदी उद्योगाचा विस्तार आहे तो आणखी पुढे असाच अविरतपणे चालू राहावा त्यासाठी देखील आमच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील. सन्माननीय अमितजी माळी साहेब देखील मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. अमित माळी साहेबांचा देखील सत्कार इथे संपन्न होईल. पांडिवे संघाचा कर्णधार उपस्थित झालाय. केळवणे संघाचा कर्णधार घनश्याम पाटील साहेब तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. यस दोन्ही कॅप्टन येत आहेत. टॉस करून घेऊया आपण घनश्याम पाटील साहेबांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा. दोन्ही कॅप्टन या लवकरात लवकर मंचावरती. घनश्याम पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करणार आहोत. केळवणे आणि पांडिवे टीमचा कॅप्टन यस आलाय. आणि घनश्याम पाटील साहेब जसं आपण नेहमी उल्लेख करतो मराठीमध्ये छानसा शब्द माल वाहतूक हे स्पेशालिस्ट आहेत. माल वाहतुकीमध्ये सर्वाधिक स्वस्त वाहतूक कोणती असेल तर ती जल वाहतूक आहे. आणि उरणचा आपण उल्लेख केला तर उरण जल वाहतुकीसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. आणि आज आता आपण घनश्याम पाटील साहेब जे क्राऊन इंटरनॅशनल कंपनीचे मालक आहेत त्यांच्या शुभ हस्ते इथे आपण नाणेफेक करणार आहोत. एका बाजूला आहे स्वतः केळवणेचा संघ केळवणे आणि त्यांच्या विरोधात पांडिवे. पाहुण्यांच्या शुभ हस्ते घनश्याम पाटील साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. टॉस इथे जिंकलाय. हा चला पुन्हा एकदा टॉस आपण इथे करू. खर तर घनश्याम पाटील साहेब क्राऊन इंटरनॅशनलचे मालक आणि त्यांचा शुभ हस्ते मात्र इथे टॉस संपन्न होतोय. टॉस जिंकलाय तो पांडिवे संघाने. अभिनंदन. मी पाहुण्यांना विनंती करतो की आपण आसनस्थ व्हावं. ते निर्णय आपल्यापर्यंत सुपूर्द करतील. त्या अगोदर एक सत्कार आपण करणार आहोत. गोरख ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. गोरख ठाकूर साहेबांना सन्मानित करण्यात येईल. गोरख ठाकूर साहेबांचा सत्कार भारतीय जनता पार्टी केळवण्याच्या वतीने मुख्य मंचावरती करण्यात येईल. गोरख ठाकूर साहेब या सत्काराचा आपण स्वीकार करावा. पहिलाच बॉल साबिरबाई दळवी मैदानात फलंदाजीसाठी गेलेत. स्क्वेअर कट मारण्याचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा कव्हरला बॉल आलाय. पहिली धाव फलकावरती बारापाडा संघासाठी. गोरख ठाकूर साहेबांना सन्मानित करण्यात येत आहे. त्यानंतर सन्माननीय महादेवजी म्हात्रे साहेब सामाजिक कार्यकर्ते महादेवजी म्हात्रे साहेब सामाजिक कार्यकर्ते त्यांचाही सन्मान इथे संपन्न होईल. मिडॉनला क्लिअर केले. पॉवर प्लेचा फायदा उचलत असताना बॉल चाललाय लॉंग ऑन सीमारेषा पार. सिद्धेश गावनच्या बॅटमधून चौकार. महादेव म्हात्रे साहेबांचा सत्कार आपण या मंचावरती करणार आहोत. पांदिवे संघाने टॉस जिंकून फिल्डिंग घेतले. त्यानंतर आपण दिनेश म्हात्रे साहेबांना देखील सन्मानित करणार आहोत. सर्व पाहुण्यांचा सत्कार भारतीय जनता पार्टी केळवण्याच्या वतीने. खरं तर साबरी शेठ मैदानात आहेत. भूपेंद्र ठाकूर
यांचाही सन्मान मंचावरती करण्यात येईल. सचिन ठाकूर साहेब देखील आहेत. सचिन विश्वनाथ ठाकूर साहेब. अपील, परंतु त्यामध्ये आत्मविश्वास कमी होता. धावसंख्या 5. पुढे येऊन हा फटका खेचलाय. लॉंग गॉन आणि मिड विकेटला फिल्डर डीप मध्ये आहेत. 2 फिल्डर सिद्धेश साठी. फक्त एकच धाव. धावसंख्या 6. अनेक मान्यवर उपस्थित आहेत. सचिन विश्वनाथ ठाकूर साहेबांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. सहा धावा. साबरी शेठ स्वतः आता फलंदाजीसाठी गोलंदाजी करतोय. प्रथमेश गावण. प्रथमेश गावण बाउन्सर टाकला इथे. चांगली लाईन पकडली. 63 धावांचा पाठलाग करायचे तो बारापाडा संघाला. भोलानाथ आवरे, चवरदास जय भवानी बारापाडा सध्या साबरी शेठ मैदानात आहेत. फलंदाजी करायचे. क्रिकेटच्या पटलावरती एक स्वतः चांगले आयोजक आहेत, परंतु आता टीम कडून बॅटिंग करायचे. 63चा पाठलाग त्यांना करायचे. उडवलाय बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून. क्षेत्ररक्षक पाठमोरा धावतोय. उलटा झेल. सत्या भोईरने हा झेल घेतलाय. पहिला धक्का बारापाडा संघाला. आयोजकांच्या वतीने मी विनंती करतोय, सन्माननीय चेतनजी ठाकूर साहेब, देवानंदजी घरत साहेब, संतोषजी कोळी साहेब, संकेतजी मात्रे साहेब, जालिंदरजी पाटील साहेब, महेशजी शिवकर आणि संजयजी ठाकूर साहेब, आपणास विनंती की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. आपलं सहर्ष स्वागत. एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न होता साबीरबाई दळवे यांचा, परंतु तो फसला आणि पहिला धक्का दिलाय तो गोलंदाजाने. दोन्ही बंधुराज सध्या मैदानात आहेत, सिद्धेश गावंड आणि शुभम गावंड. धावसंख्या 36. एक विकेट गेले. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. चला मॅच चालू करा, जास्त वेळ घेऊ नका. नेक्स्ट मॅचचा देखील टॉस झालाय. पांडिवे संघाने टॉस जिंकला आणि त्याने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. भारतीय जनता पार्टी केळवणे आयोजित ही स्पर्धा उरण पनवेलचे आमदार अर्थातच सन्माननीय चौथ्यांदा विजय ज्यांनी पटकावला आदरणीय प्रशांतदादा ठाकूर आणि उरणचे आमदार आदरणीय महेश शेठ बालदी. सेकंड ओव्हर. खोला टाकला होता चेंडू, ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हरला प्लेअर आहे, हातातून चेंडू निसटला आणि ते धाव घेतले. दोन्ही बंधुराज आहेत. दोन्ही बंधुराजांना बारापाडा टीम साठी आता विजयाची मुहूर्त बेड मात्र रोवायची आहे. प्रेक्षकांची गर्दी. जेव्हा जेव्हा केळवण्याच्या स्पर्धेमध्ये आलोय तेव्हा तेव्हा मी प्रेक्षक पाहिलेत. प्रेक्षकांची उपस्थिती हा एक खूप मोठा प्रश्नचिन्ह सर्वच आयोजकांच्या बाबतीत झालाय, कारण बऱ्याच ठिकाणी स्पर्धा चालू आहेत. धावसंख्या 7. टार्गेट ठेवण्यात आलंय भोलानाथ आवरे संघाकडून 63 धावसंख्येचं. अद्यापही 56 धावांची गरज. सेकंड ओव्हर. चिराग. वेगवान चेंडू होता, बॅटर मिस झाला, विकेट कीपर मिस झाला. बॉल चालला मागे लॉंग स्टॉपला. नशिबाचा चौकार. दोन्ही वेगवेगळे असले तरी सुद्धा दोघांना काम एकच करायचे, बारापाडाला विजय करून द्यायचंय. हा नशिबाचा चौकार फार महत्वाचा ठरेल. वेगवान चेंडू होता, बीट झाला, विकेट कीपर बॅटर बीट झाला आणि बॉल थेट गेला लॉंग स्टॉपला. चौकार. टप्पा वेग पा प्रचंड आहे तो चिराग भोईरकडे. आज पहिल्या सामन्यात अनुतेज पाटीलने इम्प्रेस केला, असाच गोलंदाज लेफ्टी बॉलर. आणि त्यानंतर अगदी आपण पाहतोय भोलानाथ आवरे संघाचा गोलंदाज आहे तो चिराग भोईर.
चांगली गोलंदाजी, धावसंख्या 11 वरती आहे. 63 धावसंख्येचं एक भलं मोठं लक्ष ठेवलंय. 5 ओव्हरचा हा सामना आहे. 10 टीम खेळत आहेत. याचा अर्थ सर्वाधिक धावा ज्या संघाच्या तो तिसऱ्या फेरीत डायरेक्ट दाखल. पायातला बॉल इनसाइड आउट मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एक्स्ट्रा कव्हरचा प्लेअर इन ॲक्शन आला होता, परंतु हातातनं चेंडू निसटला आणि त्यानंतर एक धाव घेतले. समालोचन कक्षामध्ये तुम्ही रुपेश पाटील यांना ऐकत होते पहिल्या सत्रात. त्याचबरोबरीने आमचे रोशनजी पाटील ताऱ्याचे, त्यांनी बारापाडा संघाला मगाशी शुभेच्छा दिल्या. चेतन स्वामी आणि अर्णव ठाकूर याच गावचे समालोचक, तेही जोडले जातील. 20 चेंडू जिंकण्यासाठी 51 धावांची गरज. मागे मारण्याचा प्रयत्न, दांडी गोल केले चिराग भोईरने. फलंदाज बाद. दुसरा धक्का जय भवानी बारापाडा संघाला. सन्माननीय प्रशांतजी ठाकूर साहेब साईचे आहेत आणि आदित्यजी गावण साहेब युवा कार्यकर्ता आवरे, दोन्ही मान्यवरांना विनंती की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हा. आपलं सहर्ष स्वागत. भारतीय जनता पार्टी केळवण्याच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत आम्ही करतोय. चिराग भोईरने दांडी गोल केली ती सिद्धेश गावणची. ज्या सिद्धेश गावणनं चौकारानं आपलं खातं उघडलं होतं त्याला बाद करण्यामध्ये यश मिळालंय. दुसरं षटक चालू आहे. धावा झाल्यात त्या 12, विकेट गेल्यात 2. अफान मुल्ला सध्या मैदानात दाखल झालाय. एक मिडल ऑर्डर मध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. मगासपासून आपण उल्लेख करतोय चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आपली ओपनिंग पेअर तर चांगली चमकलीच, त्याचबरोबरीने मिडल ऑर्डरने काम केले आणि लोअर ऑर्डरला देखील येत असताना हार्दिक पांड्या असेल, त्याचबरोबरीने रवींद्र जडेजा, के राहुल यांनी देखील चमकदार कामगिरी केली, म्हणून चॅम्पियन्स ट्रॉफी आपण जिंकलो. बॅटिंग युनिट तगडं होतं यावेळी. आणि आता पाहूया सध्याच्या घडीला बारापाडा टीमला ते करायचंय. फक्त एकच धाव, अतिरिक्त स्वरूपात धावा आल्यात या ओव्हरमध्ये. एक 22चा चौकार आला होता. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या झाली ती 2 बाद 13 आणि आता विजयासाठी गरज असेल 3 षटकांमध्ये 50 धावांची गरज. 18 चेंडू 50 ची गरज. मतदारसंघाचे दुसऱ्यांदा ज्यांनी जनतेने त्यांच्यावरती विश्वास दाखवला ते सन्माननीय महेश शेठ बालदी यांच्यावरती आधारित गीत तुम्ही ऐकत होतात. 2 ओव्हरमध्ये फक्त 13 झाल्यात धावा. 3 ओव्हरमध्ये 50 करायचे. भारतीय जनता पार्टी केळवणे आयोजित ही स्पर्धा. नुकताच मंचावरती राजेजी ठाकूर साहेब आणि निलेशजी शेडगे साहेबांचे या क्रीडा मंडळाच्या दिशेने आगमन होते. त्यांना विनंती आपण मंचावरती यावं. लेट कट पाहायला मिळाला. गॅप मधून हा फटका आणि 2 धावा. 3 धावा मात्र इथे घेतलेल्या आहेत. 3 धावा संख्येने स्कोर मात्र जाऊन पोहोचेल 16 वर. धावांची नितांत गरज आहे बारापाडा टीमला पाठलाग करायचा असेल, कारण सुरुवातीला 2 मोठे धक्के. सलामीवीर गारद झाले, सिद्धेश गावण बाद झाले, शाबीरबाई दळवी बाद झालेत. आता अफान मुल्ला आणि शुभम गावंड यांच्यावरती संपूर्णतः जबाबदारी आहे. तिसऱ्या षटकात ऋषिकेश गावंड आलाय गोलंदाजीसाठी. लॉंग ऑफ चा फिल्डर इन ऍक्शन आणि ते झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस. क्रिकेटमध्ये कॅचेस जेव्हा जेव्हा सोडल्या गेल्यात तेव्हा काय काय घडलंय प्रत्येकाला ठाऊक आहे. 2 धावा इथे जोडल्या जातील आणि 2 धावेने स्कोर जाऊन पोहोचला 18 वर. मोठ्या फटक्यांची
सवारी करावीच लागणार आहे ती बारापाडा टीमला. खोलात टाकला होता चेंडू, पुन्हा ड्राईव्ह केलाय स्वीपर कव्हरच्या दिशेने, पुन्हा फंबलिंग, त्याचा फायदा उचलतील. चुका होत आहेत फिल्डिंग मध्ये, परंतु त्या चुका झाल्यानंतर जे आक्रमण व्हायला हवं बारापाडा टीम कडून चौकार षटकारांचं, ते मात्र होत नाहीये. चौकार षटकार अपेक्षित आहेत, मोठे फटके अपेक्षित आहेत. जे आक्रमण सुरुवातीला चिराग भोईरनं केलं होतं, तब्बल 32 कुठल्या होत्या, जे आक्रमण पहिल्या मॅच मध्ये संकेत कोळीनं केलं होतं, तशा स्वरूपाचं आक्रमण करावं लागणार आहे ते सिद्धेश माफियासावी, शुभम गावंड आणि अफान मुल्लाला. तिसरं षटक, मागच्या तीनही चेंडूंमध्ये 7 धावा आल्यात. थोडा थांबतोय, हातातून चेंडू निसटला बॉलरच्या. आमचे दोन्ही पंच, सर्व आयोजक मुख्य मंचावरती, नुकताच क्राऊन इंटरनॅशनलचे घनश्याम पाटील साहेब उपस्थित राहिले होते. मिड विकेटच्या दिशेनं फटका खेचला, पाठ टाकलेला चेंडू, पहा पुन्हा एकदा सिंगलच रन. मोठे फटके जेवढे लांबले जातील तेवढा हा सामना दूर जाईल बारापाडा संघाकडून. फक्त एकच धाव, एकेरी धावसंख्येने स्कोर 21. 63 धावसंख्येचा पाठलाग करायचे, 42 पाहिजेत. खेचलाय फटका इनसाइड आउटचा, कव्हरच्या वरतून कमालीचा फटका, षटकार, 6 धावा. क्रिकेटमध्ये काही घडू शकतं, एव्हरीथिंग इज पॉसिबल इन क्रिकेट. षटकार आलाय, धाव फलक जाऊन पोहोचले 27 वर. पुढे आला, फुल टॉस बॉल करून घेतलाय, पुन्हा बॉल चालला स्वीपर कव्हरला, एक तर झाले, दुसरीचा प्रयत्न नाही, थांबवलाय, चांगला थ्रो, एकच धाव. धावसंख्या 28, 28, 63 धावा. करंट रन रेट आपण पाहिला तर 10च्या आसपास, 9 आणि 10च्या अगदी मधोमध. आणि आता पाठलागही मोठ्या धावसंख्येचा करायचे. 3 ओव्हरचा खेळ इथे समाप्त झाला, 28 धावा झालेल्या आहेत. आणि आता 12 चेंडूंमध्ये विजयासाठी गरज असेल ती 35 धावांची. 12 चेंडू 35 ची गरज. धन्यवाद. दमदार असं आयोजन आमदार चषकाचं. सुशीलजी ठाकूर स्क्रीनवरती तुम्ही पाहता, 12 बॉल 35चं समीकरण आहे. सुशीलजी ठाकूर साहेब, सागरजी ठाकूर, तेजसजी माळी, सैराजजी माळी, विलासजी ठाकूर, राजेशजी गरत, भारत ठाकूर साहेब आणि विक्रांतजी मात्रे यांच्या वतीने संपन्न होत असणारी स्पर्धा. 12 बॉल 35 करायचे. आता विजयासाठी जय भवानी बारापाडा संघाला. अंतर मोठे, लक्ष मोठे, परंतु क्रिकेटच्या मैदानावरती जेव्हा संकट तुमच्यावरती येत असतात तेव्हा ती संकट तुम्ही झेलायची असतात. प्रयत्न करतोय, आला दमदार स्ट्रोक, आक्रमणाला सुरुवात झाली जय भवानी बारापाडा टीम कडून. फलंदाज अफान मुल्लाच्या बॅट मधून आलाय हा दमदार आमदार षटकार. छत्रपती शिवाजी महाराजांवरती हे गीत. फटका समोर सजवला, षटकाराला अफानच्या बॅट मधून. 11 बॉल 29 करायचे. पुन्हा प्रयत्न करतोय, बॉल हवेत आहे, टॉवरच्या वरती बॉल गेला, एक्स्ट्रा कव्हरचा प्लेअर हल्लाय, चेंडू शेवटी झेल घेतलाय. थोडासा हरकत करताना आपण चेंडू पाहिला तरी सुद्धा चेंडूवरती शेवटपर्यंत लक्ष ठेवलं आणि झेल घेतला तो प्रथमेश गावंडने. फलंदाज बाद.
विजयासाठी 10 चेंडूंमध्ये 29 करायचे जय भवानी बारापाडा टीमला. नवीन फलंदाज तुषार पाटील मैदानात दाखल झाले. लेफ्टी बॅटर आक्रमक असतात आणि लेफ्टी बॉलरच्या विरोधात चिराग भोईर ज्याने पहिल्या 17 धावा कुठल्या होत्या 32 तो गोलंदाजी करतोय या षटकात. हाफ ट्रॅकर बॉल परंतु गती आहे, मिस करतोय बॅटर. संधी त्याने गमावले. बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा, लाईन चांगली ठेवले. थोडा टप्पा मागे होता परंतु इट्स अ डॉट बॉल. निर्धाव चेंडू 9 चेंडू विजयासाठी धावा पाहिजेत ते आता 29 षटकार हवेत, चौकार हवेत. किमान 20च्या आतमधली धावा लास्ट ओव्हर मध्ये पाहिजे. त्यासाठी या ओव्हर मध्ये 3 चेंडूंमध्ये कम से कम 9 ते 10 धावा जय भवानी बारापाडा टीमला कराव्याच लागतील. चिराग भोईर पुन्हा सज्ज. लोअर फुलटॉस बॉल ड्राईव्ह केलाय. वाडीस लॉंगॉनच्या दिशेने फटका आलाय. कार्पेटच्या सहाय्याने फंबलिंग. फायदा नक्कीच मिळेल बारापाडा टीमला. 2 धावा डायरेक्ट हिट झाला असता तर काम तमाम होतं परंतु नाही, बॅटर तिथे सेफ पोहोचलाय. 2 धावा. धाव फलक 63चा पाठलाग करत असताना 36 वर 8 चेंडू शिल्लक आहेत. धावा करायचे त्या 27. 8 बॉल 27. पहिलाही सामना रोमहर्षक झाला. आताही सामना रोमहर्षकतेकडे चाललाय परंतु या 2 चेंडूंवरती आक्रमण करणं अनिवार्य असेल कारण 8 बॉल मध्ये कंपल्सरी चेसिंग करण्यासाठी 27 धावा पाहिजेत बारापाडा टीमला. पुढे ठेवला बॉल, त्यावरती कडा प्रहार. लेफ्टी बॅटर आक्रमक असतात आणि आक्रमकता सिद्ध केले तुषार पाटीलनं. बॉल फेकून दिला मिड विकेटला व्यासपीठावरती. षटकार. पॉसिबल क्रिकेट. 7 चेंडू आणि आता विजयासाठी गरज असेल 21 धावांची. एक मोठा फटका हवाय बारापाडा टीमला आणि डॉट बॉल हवाय तो फिल्डिंग करणाऱ्या भोलानाथ आवरे संघाला. हाच तो गोलंदाज आहे चिराग भोईर ज्याने दुसऱ्या षटकात 7 धावा दिल्या होत्या परंतु त्याच्या विरोधात या ओव्हरमध्ये 2 षटकार आलेत. पुन्हा मारलाय पॅरलल स्ट्रोक. क्षेत्ररक्षक पुढे आला. अंगाने चेंडू अडवतोय. निश्चित चौकार त्याने अडवलाय परंतु 2 धावा वाचू शकला नाही. लेफ्टी बॅटर तुषार पाटील आक्रमकता सिद्ध करतोय. शेवटच्या चेंडूवरती आल्या 2 धावा आणि आता 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 44 वर. आता 6 चेंडू शिल्लक असतील आणि धावा करायचे विजयासाठी कंपल्सरी 19. ठाकूर, जयेश पाटील, प्रतीक गरत पंचांच्या भूमिकेत आहेत. गुणसंख्या लेखकाच्या भूमिकेत याच गावातील पराग थळी. परंतु आता धावा करायचे 6 बॉल मध्ये विजयासाठी बॅटिंग करणाऱ्या जय भवानी बारापाडा टीमला 19 करायचेत आणि त्या धावा वाचवण्यासाठी आलाय रोहित मात्रे. पाहूया धावा वाचवेल त्याच्या समोर आहे शुभम. प्रयत्न करतोय. खोदून काढला बॉल. एक्स्ट्रा कव्हर मधून क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे. हातातून बॉल निसटला आणि बॉल चाललाय सीमारेषा पार. येतोय बारापाडा टीम साठी महत्वाचा चौकार. पाहुण्यांचे इथे आगमन झाले. रजत ठाकूर साहेबांना विनंती आपण मंचावरती या. खोदून काढला अक्षरशः बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. प्रेक्षक चूक माफी असावी. क्षेत्ररक्षक चुकला आणि ते चौकार. सलग 3 षटकार मारले तर सुशील ठाकूर यांच्या वतीने 2000 रुपयांचं पारितोषिक. इक्वेशन पोहोचवतो. 5 बॉल धावा करायचे त्या 15 विजयासाठी.
काय सामना रंगतो हा बारापाडा आणि त्यांच्या विरोधात आवरे. पाठ टाकला होता बॉल आणि ते अपील, फलंदाज बाद शुभम गावण. मध्ये पहा कधी कधी बारापाड्याच्या बाजूने चौकार षटकार येत आहेत, त्यानंतर प्रत्युत्तर देखील बोलानात आवरेकडून फलंदाजांना आवरलं जात आहे, त्यांच्या विकेट घेतल्या जात आहेत. आता 4 बॉल विजयासाठी दावा करायचे, त्या मात्र 15-10 संघ आज या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. याचा अर्थ सर्वाधिक धावा ज्या संघाच्या असतील तो संघ पहिल्या फेरीमध्ये, तो तिसऱ्या फेरीमध्ये डायरेक्ट दाखल होईल, हे लक्षात असू द्या. पहिल्या मॅच मध्ये धावा झाल्या होत्या 54-55च्या आसपास. याचा अर्थ या मॅच मधील पहिला सामना जो जिंकलाय त्यांना खेळावाच लागेल सामना, कारण या मॅच मध्ये आतापर्यंत 63 झाल्यात आणि पुढच्या मॅचेस देखील बाकी आहेत. 4 चेंडू विजयासाठी 15 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज प्रतीक गावण मैदानात दाखल झालाय. वेगवान चेंडू होता, कदाचित तुषार आता स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल, कारण मागच्या ओव्हरमध्ये त्याने आक्रमण केले, फक्त एकच धाव आहे. चांगली गोलंदाजी रोहित कडून. राईट आर्म राऊंड द विकेटने अँगल बनवत असताना त्याने मागच्या चेंडूवरती बाद केलं पायचीच्या स्वरूपात फलंदाजाला. आणि त्यानंतर आता समीकरण पहा, 3 चेंडू शिल्लक आहेत, दावा करायचे त्या मात्र 14. बिटरगाव प्रीमियर लीग, ठोकला तर जिंकला आणि हुकला तर मुकला, हीच परिस्थिती आता आहे. तुषार पाटीलने मारलेत षटकार, 4 बॉल 14 वरती तो खेळतोय, परंतु आता त्याला 3 बॉल मध्ये 14 करायचे. कंपल्सरी चेसिंग. बारापाडा की मात्र आवरे, कोण विजयी होणार हा सामना? थोडा पुढे आला, फुलटॉस बॉल, बॅटची कडा घेऊन मागे चाललाय, फंबलिंग, हातातून चेंडू निसटला, पॉइंटच्या दिशेने चाललाय, स्ट्राईक घेईल स्वतःकडे तुषार पाटील, फेक झाले, परंतु कदाचित ही धाव मात्र नसेल असं पंच इथे सांगतायत. आणि आता 2 चेंडू विजयासाठी गरज असेल बारापाडा टीमला 13 धावांची. 2 चेंडू विजयासाठी 13. सुरुवातीपासून पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 आल्या, पॉवर प्लेच्या षटकात धावाच आल्यात नाही, फक्त 13 आल्या पॉवर प्लेच्या षटकात आणि 2 विकेट तिथे आला. त्या कारणास्तव हा दबाव शेवटच्या षटकामध्ये आपण जाणवतोय. गोलंदाजाने चुकी केली तर बारापाडा टीम पुन्हा एकदा इनॅक्शन येऊ शकते. 2 बॉल 13, कारण कंपल्सरी स्पर्धेचा नियम आहे चेसिंग. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न झाला, विकेट किपर इथे झेल सोडतोय, 1 धाव नक्कीच मिळेल. आणि आता शेवटच्या चेंडूवरती 11 धावांची गरज. चिराग भोईर पहिल्या 17चा विचार केला, 19 बॉल मध्ये 32 धावा त्याने कुठल्या. 2 षटक पहिली पॉवर प्लेची, जिथे इम्पॅक्टफुल बॅटिंग व्हायला हवी होती, जिथे आक्रमण व्हायला हवं होतं जे भवानी बारापाडा टीम कडून, त्या षटकात प्रथमेश गावण आणि चिराग भोईरने फक्त 13 धावा दिल्या आणि 1-1 विकेट घेतली. तिथेच हा संघ थोडा बॅकफुटला आला. शुभम गावणने प्रतिकार जरूर केला, अफानचा षटकार, 2 षटकार त्याने मारले, तुषार पाटीलने देखील 1 षटकार मारला, मॅच मध्ये आणण्याचं काम केलं. आणि आता विजयासाठी 1 बॉल 11 पाहिजेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू टाकलाय रोहित मात्रेने, हा सामना विजयी करून दिला रोहितने. अभिनंदन आपण करूया भोलानाथ आवरे टीमचं, ते विजयी झालेत. आणि हार्ड लक, पराभूत झालेला संघ जय भवानी बारापाडा, तुम्हाला पुढील स्पर्धांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मी विनंती करतोय आता सन्माननीय साबरी शेठ दळवी साहेब, सरपंच साहेब, आपणास विनंती की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. आपलं सहर्ष स्वागत.